नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. शिक्षकांची प्रतिनियुक्ती रद्द करा. नाशिकच्या चांदवड तालुक्यात पालकांचे शाळेला कुलूप. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची अपुरी संख्या असतानाही एका शिक्षिकेची प्रतिनियुक्ती करण्यात आल्याने संतप्त पालक व ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकत आक्रमक आंदोलन केले. आधीच अपूर्ण शिक्षक संख्या असताना शिक्षिकेची प्रतिनियुक्ती केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेबाहेर विद्यार्थ्यांची रस्त्यावरच वर्ग सुरू केला. 2 तास आंदोलन चालूनही शिक्षण विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी फिरकला नाही. प्रतिनियुक्ती रद्द करून कायमस्वरूपी शिक्षक मिळेपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी पालकांनी घेतली होती. शिक्षण विभागाच्या भूमिकेकडे आणि प्रशासनाच्या उत्तराकडे संपूर्ण चांदवड तालुक्याचे व वाद गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. बापू जगताप, आवाज इन न्यूज मराठी, चांदवड, नाशिक. कारण असं आहे का तुम्हाला मी मगाशी पण तेच सांगितलं का जे शिवसरांनी जी कार्यमुक्तीची जी प्रांजल शेटे मॅडम यांची जी ऑर्डर काढलेली ही कशा प्रकारे काढली. आज मॅडमने आता तुम्हाला सांगितलं का माझी प्रतिनियुक्ती झाली. ती प्रतिनियुक्ती कशी झाली, काय झाली ही ना शाळेला माहिती ना कुठल्या कुणालाच माहिती. आज जर प्रशासन जर वरच्याच लेवलला जर असे काही निर्णय घेत असेल तर मग माझी प्रशासनाला ही विनंती की अजून आमच्याकडे 2 शिक्षक अवेलेबल आहेत. ते दोन्ही शिक्षक माझी शिवसरांना आणि प्रशासनाला ही विनंती का ते दोन्ही शिक्षकांची पण तुम्ही कुठंतरी प्रतिनियुक्ती करून द्या आणि आमच्या शाळेच्या मुलांचं आम्ही उद्यापासून काय येते आम्ही आमचं भविष्य मुलांचं आम्ही स्वतः घडू ही अशी विनंती. कारण की जर प्रशासनानं ठरवलेलंच आहे आमचं गावात जर वाढीतच टाकायचं तर आम्हाला प्रशासनाला अजून एकदा कळकळीची विनंती का तुम्ही अजून पण चांगला एक या चिमुकल्यांचा विचार करा. आमचा नका करू. आमचं भविष्य तर आज कुठंतरी हे झालेलं आहे पण या चिमुकल्यांचं भविष्य पहा आणि तिथं बघून काहीतरी हे करा. कारण की तुम्ही एक आज चांगल्या पदावरती चांगल्या खुर्चीवरती सगळं बसलेले आहेत. आज कुठल्याही प्रकारची कुठली कार्यवाही नाही, कुठलाही आदेश नाही, काही नाही. प्रत्येकाचा असं मनमानी कारभारानुसार जर कोणी असं कार्यमुक्त करतात माझी अजून एकदा प्रशासनाला तीच विनंती का आमच्याकडे 2 शिक्षक अजून अवेलेबल आहेत. तुम्ही ते दोन्ही शिक्षकांची पण प्रतिनियुक्ती करून द्या आणि आमच्या शाळेला आम्ही आजपासून कुलूप लावून घेतो. आणि हे जे तुम्हाला वाटत असेल तर आमच्या या गावाचं जे गावठण खोल्या ह्या पण तुम्ही खाली करून द्या. आमचं गाव त्यासाठी पण सहमत आहे. मुलांचं बघू. मुलं आता तिथं अतिरेकी बनवायचे का शिक्षक काय करायचं हे आता गावकरी आणि ग्रामस्थ आणि पालक ठरवतील. आमचं एवढंच म्हणणं आहे. उद्या मुख्यमंत्री साहेबांना माझ्याकडे आता तेवढाच एक पर्याय राहिलेला आहे. तर मुख्यमंत्री साहेबांना मी आता हे मेल वगैरे हे करून त्याच्यानंतर त्याची चौकशी करून त्याची आता वरनं ती चौकशी खालपर्यंत करावी अशी मी आता मुख्यमंत्री साहेबांना ती विनंती करणार आहे. आणि माझी ही दखल तुम्ही मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवी अशी माझी तुम्हाला पत्रकार लोकांना विनंती.